मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आषाढी वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे कारखान्याच्या आयुर्वेद, बी फार्मसी आणि नर्सिंग कॉलेजच्या वतीनं मोफत औषध उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। ऊन, तहान, भूक विसरून विठ्ठल दर्शनासाठी चाललेल्या वारकऱ्यांना पायांचे आणि शरीराचे अनेक त्रास होत असतात आणि हे लक्षात घेऊन त्यांना सर्व प्रकारच्या गोळ्या आणि औषधं मोफत दिली जात आहेत। दररोज 400 ते 500 वारकरी याचा लाभ घेत आहेत। कारखान्याचे चेअरमन अरुणसाहेब तनपुरे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू आहे। तर प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार शेकोकार, डॉक्टर कांचन शेकोकार, डॉक्टर स्नेहल बेडेकर तसेच डॉक्टर भागवतवीर, डॉक्टर तेजस मारवाडे, डॉक्टर विशाल मोरे, डॉक्टर प्राजक्ता त्र्यंबके, डॉक्टर सूरज जुनघरे तसेच डॉक्टर मोहिनी गर्ग यासह सर्व डॉक्टर मित्र, कॉलेजचा स्टाफ आणि विद्यार्थी वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत। डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना संचालित विवेकानंद नर्सिंग होमच्या माध्यमातून विवेकानंद नर्सिंग कॉलेज, त्याचबरोबर आयुर्वेदिक कॉलेज आणि फार्मसी कॉलेज या तिन्ही कॉलेजच्या माध्यमातून पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना सेवा आहे त्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवण्याची या ठिकाणी कॉलेजच्या मार्फत सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहे। वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना या ठिकाणी मोफत औषध दिले जातात, तपासणी केली जाते, जखमा असतील तर त्या ठिकाणी बँडेज त्या ठिकाणी ही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि कॉलेजचे विद्यार्थी, कॉलेजचा सर्व स्टाफ आणि मॅनेजमेंट या ठिकाणी जवळजवळ 12 तास त्या ठिकाणी बसलेला असतो आणि येणाऱ्या वाडीतल्या सर्व वारकऱ्यांना ही सुविधा या ठिकाणी पुरवली जाते। ही सेवा देण्याची आम्हाला सर्वांना संधी त्या ठिकाणी मिळाली, याच्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद त्या ठिकाणी होतो आहे। सगळे विद्यार्थी स्वतःहून या ठिकाणी येऊन दिवसभर थांबून ही सेवा, आरोग्य सेवा वारकऱ्यांना त्या ठिकाणी देत असतात। त्यामुळे खरोखर आम्हाला या ठिकाणी हे काम करण्याचा आनंद वाटतो। धन्यवाद। मी डॉक्टर अनंतकुमार शेकोकार, प्राचार्य आयुर्वेद महाविद्यालय राहुरी आणि डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना श्री शिवाजीनगर राहुरी फॅक्टरी संलग्नित श्री विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालय, कॉलेज ऑफ बी फार्मसी श्री शिवाजीनगर व कॉलेज ऑफ नर्सिंग श्री शिवाजीनगर या तिन्ही महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी दिनांक 7 जुलै 2024 रोजीपासनं पंढरपूरकडे पायी दिंडी प्रस्थान करणारे जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी श्री विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालय, फार्मसी कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज यांच्या स्टाफच्या माध्यमातून या ठिकाणी नगर मनमाड हायवे स्थित
नगर मनमाड हायवे स्थित मोफत आरोग्य सेवा केंद्र उभारलेलं आहे आणि हे सेवा केंद्र सकाळी 7 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी जवळपास 20 व्हॉलंटियर यांची टीम आहे आणि त्या टीमच्या अनुषंगानं यामध्ये जे वारकरी आहेत त्यांच्या वारकरीमध्ये सर्वात जास्त प्रमाण चपलीच्या अनुषंगाने जे काही त्या ठिकाणी बाईट्स झालेले असतील किंवा शूज बाईट्स असतील, सांधेवात असेल, मनकेवात असेल किंवा विविध प्रकारचे वाताचे प्रकारच असतील किंवा पोटदुखीचे, अपचनाचे, ॲसिडिटीचे जे काही त्रास असतील किंवा विविध प्रकारचे यांचे जे पावसाळ्याचं वातावरण आहे आणि त्यामुळे जे काही फंगल इन्फेक्शन्स झालेले आहेत त्या फंगल इन्फेक्शनच्या आजारावर या ठिकाणी ॲलोपॅथी व आयुर्वेदिक अशी दोन्ही पद्धतीने एक मोफत औषधी वाटप, त्यांची विशिष्ट प्रकारची तपासणी. बरेचसे रुग्ण हे या ठिकाणी वयस्कर असतात आणि त्यांच्यामध्ये BP सारखे आजार आहेत तर त्यांचा BPचा चेकअप करणे, त्याच अनुषंगानं त्यांच्यामध्ये ब्लड शुगर असेल, डायबिटीज असेल तर डायबिटीजचं ग्लुकोमीटरच्या सहाय्याने तपासणी करणे आणि त्यांना त्या अनुषंगाने गाईडलाईन करणे व पुढच्या काही प्रवासासाठी जे काही आपल्याला त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे वैद्यकीय आजाराच्या माध्यमातून, ते मार्गदर्शन आम्ही सर्व चमू या ठिकाणी एकत्रित आहे आणि ते काम सक्षम आम्ही या 15 दिवसात करत आहे. यासाठी आम्हाला आमच्या कारखान्याचे चेअरमन माननीय अरुणसाहेब तनपुरे पाटील व सर्व विश्वस्त जे कारखान्याचे या ठिकाणी 21 विश्वस्त आहेत या सर्वांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर तेजस राजेंद्र मारवाडे, स्वामी विवेकानंद राहुरी नर्सिंग होमचं स्टुडंट आहे, PG फर्स्ट इयरचं स्टुडंट आहे. आत्ता जी आमचं वारीची जी आता दिंडी चालली आहे त्याची आम्हाला सेवा करायचा खूप इथं मोठा अनुभव मिळाला आहे. सेवेत आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहे. हे आमच्या मॅनेजमेंट टीमनी आणि जे आमचे टीचर्स लोक आहे, कॉलेजचे प्राचार्य, बाकी शिक्षक वर्गाने यांच्यामुळं ही आम्हाला सिद्धी उपलब्ध करून दिली आहे आणि ही जी आम्ही सेवा केली आहे हे भविष्यात पण अजून करत राहू, पुढे जाऊन पण अजून चांगल्या प्रकारे आज जशी केली तसेच भविष्यात पण आम्ही सगळे आमची जी PGची पूर्ण बॅच आहे किंवा जे इंटर्न्स आहे तेच आम्ही सेवा पुढे पण आम्ही हेच कंटिन्यू करत राहू. नमस्कार, मी मोहिनी दिनेश गर्गे SVNH आयुर्वेद महाविद्यालयामध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. तर आमच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या मार्फत जो इथं आरोग्य सेवेचा कॅम्प लावण्यात आलेला आहे पायी दिंडी सोहळ्यासाठी, त्यात आम्हा सर्वांना खूप काही शिकायला भेटले, खूप अनुभव भेटले, नवीन नवीन प्रकारचे पेशंट बघायला भेटले आणि एक वारकऱ्यांची सेवा केली याबद्दल एक वेगळाच आनंद प्राप्त झाला. त्याविषयी मी सर्वांचे खूप खूप आभार मानते सर्वांच्या वतीनं. आणि आत्ता जो आम्हाला अनुभव भेटला तो आम्हाला भविष्यात खूप कामाला येणार आहे. आत्ता तर आमची फक्त सुरुवात आहे, पण ह्या प्रवासामध्ये आम्हाला जो सेवेचा वारसा लाभलेला आहे तो महाविद्यालयामधनं लाभलेला आहे. त्यासाठी मी महाविद्यालयाचे खूप खूप आभार मानते आणि ही ग्वाही देते की आमच्यापैकी प्रत्येकजण ह्या सेवेचं व्रत आयुष्यभर कायम ठेवेल. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी.